आव्हानाला प्रतिआव्हान देतात. आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी आसाममध्ये बॅनरबाजी. हिमंता बिस्वा शर्मा यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी उद्या सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर. मीरा रोड परिसरात एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. शेडा आदर्श बिल्डिंग परिसरातील एका घरावर पोलिसांचा छापा. छापेमारीत 13 कोटी 61 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करत 10 आरोपींना अटक केल्याची ही माहिती. रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी परिसरात रितेश कोंडका या तरुणाचा मृत्यू. डोंबिवलीतून ट्रेकिंगसाठी गेलेला असताना दुर्घटना झाल्याची माहिती. उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय. पालघरच्या बोईसरमध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा. अतिक्रमण हटवताना फेरीवाले मुजोरी करत असल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. मात्र बोईसर ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. इथिओपियामध्ये 12 वर्ष अपत्यासाठी वाट पाहिलेल्या महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म. बेद्रिया आडेम असं 5 बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचं नाव. 4 मुलं तर एका मुलीची प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती. पाटण्याच्या दानापूरमधील अनोख्या एटीएमने वेधलं सगळ्यांचंच लक्ष. बाहेरून एटीएम सारखी रचना, मात्र आतमध्ये सलून बघून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा 10च्या बातम्या. विक्रम चाहे जितना भी फड़फड़ा ले ढूंढ नहीं पाएगा.